जय हिंद मित्रांनो, वेलकम बॅक टू एक्झाम स्टोरी. तर आज आपण पाहणार आहोत डिफेन्स करंट अफेअर सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025. एमपीएससी कंबाईन 2025 ला लक्षात ठेवून जास्तीत जास्त कन्सेप्ट व महत्वाची मुद्दे एमसीक्यू फॉर्मॅट मध्ये आपण आज कव्हर करणार आहोत, अगदी शॉर्ट एक्सप्लेनेशन सह. तर चला सुरुवात करूयात. INS विक्रांतचे 2024 मधील कमिशनिंग कोणत्या कमांड अंतर्गत करण्यात आलेले आहे? INS विक्रांत वॉज कमिशन इन 2024 अंडर विच नेव्हल कमांड? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, वेस्टर्न नेव्हल कमांड. ठीक आहे. 20 सप्टेंबर 2024 रोजी याचं कमिशन करण्यात आलेलं आहे. आणि बेस कोणता आहे? तर बेस आहे INS कदंबा कारवार. पुढचा प्रश्न, इथे एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही पाहू शकतात. मित्रांनो, ह्या लेक्चरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल करून देईल मी, तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता. पुढचा प्रश्न आहे, INS विक्रांत हा भारतासाठी कोणत्या विशेष तत्वासाठी ओळखला जातो? INS विक्रांतची विशेषता काय आहे असं त्यांनी विचारलंय. तर हे भारताचं चौथं एअरक्राफ्ट आहे आणि पहिलं पहिलं काय आहे? पहिलं स्वदेशी इंडिजिनियस एअरक्राफ्ट कॅरियर आहे हे. ठीक आहे. INS विक्रांत नावाचं याच्या आधी पण आपल्याकडे एअरक्राफ्ट कॅरियर होतं, बट ते ब्रिटिश ओरिजिनचं होतं, म्हणजे ब्रिटिशरांकडनं आपण ते परचेस केलेलं होतं. ओके. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इथे एक्सप्लेनेशन आहे. INS विक्रांतचे बांधकाम कोणत्या शिपयार्ड मध्ये झाले? तर INS शिपयार्डचं बांधकाम झालेलं आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड मध्ये. ठीक आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड मध्ये झालेला आहे. खालीलपैकी भारतीय विमानवाहू जहाजे म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर आणि त्यांची उत्पत्ती कोणत्या देशाने किंवा कोणी केलेली आहे, अशा जोड्या जुळवा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर INS विराट हे रशियन, INS विक्रमादित्य ब्रिटिश, INS विक्रांत 2022 स्वदेशी, INS विक्रांत 1961 स्वदेशी. तर मित्रांनो, आपण आताच म्हटलं होतं की एकूण जे जुनं विक्रांत होतं हे ब्रिटिशरांकडनं बनवलं, विक्रमादित्य हे आपण रशियाकडनं घेतलेलं आहे. आणि तर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विक्रांत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. INS विक्रांत 2022 मध्ये जे बनलेलं होतं ते नौदलाकडे औपचारिकपणे कधी हस्तांतरित करण्यात आलेलं होतं? तर हे हस्तांतरित करण्यात आलेलं होतं केव्हा केलं? जुलै 2022 मध्ये. ओके. पुढचा प्रश्न, INS मलाप्पे आणि INS मुल्की ही कोणत्या भूमिकेसाठी ओळखली जाते? तर INS मलप्पे आणि INS मुल्की हे अँटी सबमरीन वॉरफेअर आहे. आणि हे INS मलप्पे आणि INS मुल्की हे नाव कर्नाटकामधील जे बंदर आहेत ना, पोर्ट आहेत, त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न, INS अरिघाट कोणत्या प्रकारच्या पाणबुडी म्हणून ओळखली जाते? INS अरिघाट इज क्लासिफाइड ॲज विच टाइप ऑफ सबमरीन? तर ही भारताची न्यूक्लिअर पॉवर बॅलिस्टिक मिसाईल आहे. सेकंड न्यूक्लिअर पॉवर बॅलिस्टिक मिसाईल आहे. ठीक आहे. अरिघात म्हणजे शत्रूचा संहार करणे. पुढचा प्रश्न, INS त्रिपूत हे कोणत्या वर्गातील युद्धनौकेचे पहिले स्वदेशी संस्करण आहे? INS त्रिपूत इज द फर्स्ट इंडिजिनियस व्हर्जन ऑफ विच क्लास ऑफ वॉरशिप? तर हे तलवार क्लास. ठीक आहे. पुढचा प्रश्न, INS निर्देशक व INS संधायक ही भारतीय नौदलात कोणत्या उद्देशासाठी वापरतात? तर INS निर्देश आणि INS संधायक हे हायड्रोग्राफी सर्वे जहाज म्हणून वापरलं जातं. याचं मुख्य उद्देश काय असतं की जी समुद्रामधील समुद्र चे नकाशे बनवणं, त्यानंतर समुद्र तळामध्ये काय चालू आहे, ओके, डीप
सी ओशन मध्ये काय चालू आहे, या गोष्टीवरती सर्वे करण्याचं काम INS निर्देशक आणि INS संधायक करतात. ठीक आहे. INS निरपूक संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? करेक्ट स्टेटमेंट विचारले आपल्याला INS निरपूक बद्दल. तर INS निरपूक हे पहिले स्वदेशी डिझाईन केलेले सर्वेशिप आहे. डिझाईन केलेलं विचारलंय आहे. ओके. आणि हे जे INS निरपूक आहे ना, याने 38 वर्ष सर्व्हिस दिलेली आहे आणि विशाखापट्टणम मध्ये याची रिटायरमेंट झालेली आहे. ओके. INS निरपूक ऍक्च्युली डिकमिशन झाले, त्यामुळे हे न्यूज मध्ये होतं. पुढचा प्रश्न, INS समर्थ हे कोणत्या कंपनीने तयार केलेले मल्टी रोल ऑफशोर पेट्रोल वेसल आहे? INS समर्थ. तर INS समर्थ हे लार्सन अँड ट्युब्रो L&T यांच्याकडून बनवलेलं आहे पेट्रोल वेसल. उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ICG समुद्र प्रताप कशासाठी ओळखले जाते? तर ICG समुद्र प्रताप हे पहिले पोल्युशन कंट्रोल वेसल आहे. ओके. फर्स्ट मल्टीपर्पज पोल्युशन कंट्रोल वेसल आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे ICG समुद्र प्रताप हे इंडिजिनियस मेड आहे, म्हणजे भारतानं स्वतः बिल्ड केलेला आहे हे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. आणि भारताने बनवलेला आहे. अरोवाना क्लास सबमरीन संदर्भात योग्य विधान कोणते? करेक्ट स्टेटमेंट विचारले अरोवाना क्लास सबमरीन बद्दल. तर अरोवाना क्लास सबमरीन हे भारतातील पहिले मिड गेट सबमरीन आहे. फर्स्ट मिड गेट सबमरीन आहे. आणि अरोवाना क्लास सबमरीन ही प्रोजेक्ट 79 च्या अंतर्गत बनवलेली आहे. आणि 79 च्या अंतर्गत बनवले. पुढचा, फुजियान हे कोणत्या देशाचे विमानवाहू जहाज आहे? तर बघा, फुजियान हे चीनचे एअरक्राफ्ट कॅरियर आहे. ओके. चीनचं एअरक्राफ्ट कॅरियर आहे. आणि पुढचा प्रश्न पाहूयात. याच्यामध्ये विशेष काही एवढं नाही, आपल्याला फक्त चीनचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चीनचा पहिला सुपर एअरक्राफ्ट कॅरियर आहे, याची काही एवढं गरज नाही आपल्याला. ओके. हंगर क्लास सबमरीन कोणत्या देशासाठी चीनने तयार केलेली आहे? तर हे पाकिस्तानसाठी बनवलेलं आहे. पुढचा, नागास्त्र ड्रोन कोणत्या प्रकारचे स्वदेशी प्रणाली म्हणून विकसित करण्यात आलेली आहे? नागास्त्र इज डेव्हलप्ड ॲट विच टाइप ऑफ इंडिजिनियस सिस्टीम? तर नागास्त्र हे काय आहे? नागास्त्र हे सुसाईड ड्रोन आहे. सुसाईड ड्रोन म्हणजे आत्मघाती ड्रोन, किंवा त्यालाच कामाकाजे ड्रोन पण म्हटलं जातं. आता हे कामाकाजे काय, तर ऍक्च्युली वर्ल्ड वॉर 2 मध्ये जपानने हे कामाकाजी कन्सेप्ट काढला होता. ऍक्च्युली काय असायचं, जपान मधले जे एअरक्राफ्ट एअर फायटर जेट असायचे ना त्यावेळेसचे, तर जर त्यांच्याकडे त्यांना मिशन दिलंय कोणतं तरी, ठीक आहे, तर ते मिशन पूर्ण करायचं असेल त्यांना, आणि ते मिशन कंप्लीट करायचं त्यांना आहे, तर ते मिशन कंप्लीट, एक तर ते कंप्लीट करूनच यायचं, नाही तर वापस यायचंच नाही. तर ते काय करतात की ह्या एअरक्राफ्ट मध्ये खूप सारे अम्युनेशन ठेवतात आणि डायरेक्टली जाऊन अटॅक करतात, म्हणजे ते सुसाईड अटॅक करतात. तेव्हापासून हा कामकाजे कन्सेप्ट आलेला आहे. आणि याच कामकाजे कन्सेप्ट वरून नागास्त्र ड्रोन बनवलेला आहे भारताने. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. दृष्टी 10 स्टरलाइन ड्रोन कोणत्या UAV वर आधारित आहे? दृष्टी 10 हे
ऑप्शन नंबर बी, हार्मोस 900 याच्या बेसवर बनवलेला आहे. ठीक आहे. शहीद ड्रोन कोणत्या देशाचे आहे? शाहिद ड्रोन हे इराणचं आहे. ओके. MQ-9B ड्रोन कोणत्या देशाचा आहे? तर अमेरिकेचा आहे, USA चा. ओके. कॅमकॉप्टर S-100 ड्रोन कोणत्या देशाचा आहे? तर कॅमकॉप्टर 100 हे ऑस्ट्रिया देशाचं आहे. ठीक आहे, ऑस्ट्रिया देशाचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही विशेष माहिती गरज नाहीये, फक्त कोणत्या देशाचं आहे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. DRDO ULUAVC कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हे संबंधित आहे ऑप्शन नंबर सी, अनमॅन्ड अंडर वॉटर एरियल व्हेकल, जे की DRDO ने बनवलेला आहे, अनमॅन्ड अंडर वॉटर एरियल व्हेकल. पुढचा प्रश्न, त्रिशूळ ड्रोन कोणत्या उद्देशासाठी बनवलेले आहे? त्रिशूळ ड्रोन हे नेव्हल वॉरफेअर साठी बनवलेला आहे. ओके. त्रिशूळ ड्रोनचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे? तर बॉर्डर पेट्रोलिंग साठी, सॉरी, ऍक्च्युली माझं चुकलं, नेव्हल वॉरफेअर नाही, तर हे सीमा पहारा करण्यासाठी त्रिशूल ड्रोनचा वापर केला जातो आपण. ठीक आहे, बॉर्डर पेट्रोलिंग साठी वापर केला जातो. ठीक आहे, माय मिस्टेक. ओके, इथे त्रिशूल ड्रोन सीमा पाहण्यासाठी वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, FWD 2200B हे भारतात विकसित केलेले कोणत्या प्रकारचे मानवरहित विमान आहे? FWD हे बॉम्बर अनमॅन्ड एअरक्राफ्ट प्रकारचे मानवरहित म्हणजे अनमॅन्ड विमान आहे. ओके, अनमॅन्ड विमान आहे. पुढचा, C-130J सुपर हर्क्युलस कोणत्या देशातून पावलेला असून भारतात कोणत्या भूमिकेत वापरले जाते? तर C-130J सुपर हर्क्युलस हे अमेरिकेकडून आपण घेतलेलं आहे आणि ट्रान्सपोर्टसाठी वापर केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, C-295 ट्रान्सपोर्ट विमान भारतात कोणत्या सहकार्याने तयार केलेले आहे? कोणाच्या सहकार्याने आपण C-259 ट्रान्सपोर्ट विमान बनवलेलं आहे? तर C-259 हे आपण टाटा एअरबेस बस यांच्या म्हणजे यांनी मॅन्युफॅक्चरिंग करण्यास मदत केलेली आहे, कोलॅबोरेशन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अपाचे हेलिकॉप्टर महत्वाचं आहे. कोणाकडून घेतलंय आपण अपाचे हेलिकॉप्टर? तर USA कडून घेतलेलं आहे. आणि हे कसं आहे, तर अटॅक कॅटेगरीमध्ये ओळखलं जातं. अटॅक साठी आपण याचा वापर करतो, अपाचे. ओके. पुढचा प्रश्न, अपाचे कोणी बनवलेलं आहे? बोईंग कंपनीने बनवलेला आहे, अमेरिकन. MH-60R सी हॉक असं पण त्याला म्हणलं जातं, कोणत्या देशाचे नौदल हेलिकॉप्टर आहे? सी हॉक कोणाचं आहे? आता बघा, हॉक म्हटलं ना, लक्षात ठेवायचं अमेरिका आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पिनाका प्रणाली कोणत्या प्रकारात मोडते? तर भगवान शिवाच्या धनुष्य बाणाचं पण नाव आहे पिनाका. त्याच्यावरूनच आपण हे पिनाका मिसाइल्स पण बनवलेले आहेत आणि ते रॉकेट लॉन्चर आहे. ओके. रुद्रम 1 मिसाईल कोणत्या प्रकारात विकसित केली जाते? रुद्रम 1 इज डेव्हलप्ड ॲज विच टाइप ऑफ मिसाईल? रुद्रम 1 ही अँटी रेडिएशन मिसाईल कॅटेगरीमध्ये मोडल्या जाते. ओके. पुढचा प्रश्न, वशोद VSHORADS ही DRDO ने विकसित केलेली कोणत्या क्षमतेची प्रणाली आहे? तर ही जी VSHORADS आहे ना, तर इट बिलॉंग टू व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात आहे, व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स
सिस्टीम. ओके, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. अग्नि 4 मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर अग्नि 4 ही बनवलेली आहे BDL याने आणि याची रेंज आहे 4000 किलोमीटर. अग्नि 4 म्हटलेलं आहे त्यांनी. ओके. हेलफायर मिसाईल कोणत्या देशाचे आहे? तर हेलफायर हे मिसाईल अमेरिकेचे आहे. ठीक आहे. सॉरी. ब्रह्मोस क्षेत्र आता बघा, ब्रह्मोस आपण कोणत्या देशाला निर्यात केलेला आहे? एक लक्षात ठेवा, ब्रह्मोस, ब्रह्मा ब्रह्मपुत्र आणि मॉस्को म्हणजे हे रशिया आणि इंडिया यांनी बनवलेला आहे. पण विथ परमिशन ऑफ रशिया आपण ब्रह्मोस याची निर्यात करत आहोत. कोणत्या देशाला? फिलिपाईन्सला. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. हे महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. हेल फाइटर, स्टिंजर आणि मिन्यूटमन ही क्षेपणास्त्रे कोणत्या देशाशी संबंधित आहे? आता ही जी मिसाइल्स आहे ना, ह्या सर्व मिसाइल्स बिलॉंग्स टू अमेरिका. ठीक आहे, अमेरिकेशी बिलॉंग करतात. क्रिस्टल मेज क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? क्रिस्टल मेज मिसाईल हे इस्रायलचं आहे. ओके, इस्रायलचं आहे. आयरिश टी मिसाईल कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर आयरिश टी हे जर्मनीशी संबंधित आहे. ओके, महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, यार्स ग्रोम मिसाईल कोणत्या देशाचे आहे? तर यार्स ग्रोम हे आहे रशियाचे. स्ट्रॅटेजिक मिसाईल सिस्टीम आहे हे, पण आपल्याला हे विचारणार नाही यार ग्रोम कोणते देशाशी बिलॉंग करतं किंवा कोणत्या देशाने बनवलेलं आहे, एवढंच आपल्याला विचारलं जाईल. ओके. शाहीन मिसाईल कोणत्या देशाचा आहे? तर शाहीन आहे कोणत्या देशाचं आहे? शाहीन पाकिस्तानचे. ओके, पाकिस्ताननं बनवलेलं आहे, म्हणजे चालणार तर बिलकुल नाही ते. अरमान अझा अझारा खास मिसाईल कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर अरमान अझारा खास हे इराणनं बनवलेलं आहे. सॉरी, अरमान इझर खस्त ते. फ्रेम मिसाईल कोणत्या देशाशी संबंधित आहे? फ्रेम मिसाईल हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर हे युक्रेन देशाशी संबंधित आहे. मोहना सिंग यांनी विशेष उल्लेखनीय कार्य कोणते? आता बघा, मोहना सिंग ह्या ज्या होत्या ना, त्यांनी ह्या फर्स्ट विमेन इन 18 फ्लाइंग बुलेट स्क्वॉड्रन. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. मोहना सिंग वॉज इज द फर्स्ट विमेन इन 18 फ्लाइंग बुलेट स्क्वॉड्रन. महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. अनामिका रणीव यांनी कोणत्या क्षेत्रात अग्रणीय भूमिका आहे त्यांची? तर अनामिका रानीव यांनी पहिल्या नेव्ही हेलिकॉप्टर पायलट त्या बनलेल्या आहेत. अनामिका रानीव, सॉरी. कॅप्टन सुप्रिया कोणत्या क्षेत्रातील पहिली महिला म्हणून ओळखली जाते? तर कॅप्टन सुप्रिया ह्या सियाचेन ग्लेशियर एअर डिफेन्स मधील पहिल्या महिला म्हणून ओळखल्या जातात. सुमन कुमारी कोणत्या भूमिकेसाठी ओळखली जाते? तर बघा, सुमन कुमारी ह्या पहिल्या विमेन स्नायपर आहेत. ठीक आहे, तर ही फार महत्वाची भूमिका त्यांना मिळालेली आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे. सुमन कुमारी फर्स्ट विमेन स्नायपर. ओके. प्रीती राजक यांची विशेष कामगिरी कोणती?
तर प्रीती राजक यांची विशेष कामगिरी म्हणजे ह्या पहिल्या विमेन सुभेदार आहेत आर्मी मधल्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अग्नी प्राईम याची रेंज काय आहे? तर अग्नी प्राईमची रेंज आहे ऑप्शन नंबर बी 1000 ते 2000 किलोमीटर. लष्करी सक्षमतेत भारत कोणत्या क्रमांकावर असून पहिले स्थान कोणाचे आहे? भारत 4थ्या स्थानावर आहे आणि पहिला अमेरिका. ठीक आहे. हे सिप्रीच्या रिपोर्ट वरून काढलेलं आहे. ओके. जगातील सर्वात मोठा शस्त्रसामग्री आयातदार कोण आहे? सर्वात जास्त इम्पोर्टर कोण आहे? तर भारत. ओके. आकाश मिसाईल सिस्टीम संदर्भात योग्य विधान कोणते? आकाश मिसाईल सिस्टीम हे एअर डिफेन्स सिस्टीम आहे. ठीक आहे. एअर डिफेन्स सिस्टीम असून आपण आकाश मिसाईल हे आपण कोणत्या देशाला इम्पोर्ट केलेले आहे? तर ते आपण आर्मेनियाला इम्पोर्ट केलेलं आहे. ओके. किंवा असं लक्षात ठेवा, आकाश आर्मेनियाला गेलेला आहे. आकाश आर्मेनियाला आपण इम्पोर्ट केलेला आहे. ओके. फार महत्वाचं आहे हा. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे प्रश्न, T-90 भीष्मा टँक कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर T-90 कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर आपला रशिया. ओके. पुढचा प्रश्न, ट्राय सर्व्हिस कमांडर कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर ही आयोजित करण्यात आहे कोची, केरळमध्ये. CISF संदर्भात योग्य विधान कोणती? करेक्ट विचारले. CISF ची फक्त मिक्स बटालियन आहे. CISF कडे पूर्ण महिला बटालियन उपलब्ध आहे. CISF फक्त विमानस्थळ सुरक्षा पाहतो. CISF फक्त सायबर युनिट साठी ओळखले जाते. बघा, हे ओनली मिक्स बटालियन असं नाहीये, बाकी सर्व मिक्स बटालियन आहेत. फक्त विमानतळावर सुरक्षा पाहते का? नाही. सुर विमान एअरपोर्ट वर तर CISF असतच, पण बाकीच्या जागेवर पण ते असतं. जिथं महत्वाची अम्युनेशन फॅक्टरीज आहेत किंवा डॅम्स वगैरे असतात, तिथे पण CISF सर्व्हिस देतं. ठीक आहे. खूप साऱ्या जागेवर पण देतं. फक्त सायबर युनिट साठी ओळखले जातात, तर हे पण चूक आहे. ऑप्शन नंबर बी, CISF कडे पूर्ण महिला बटालियन उपलब्ध आहे आणि ही असं करणारी पहिली पॅरामिलिटरी फोर्स आहे. ओके. पुढचा प्रश्न कोणता आहे? पंजाब पोलीसच्या मिशन निश्चयचा मुख्य उद्देश काय आहे? महत्वाचा प्रश्न बरं का. पंजाबच्या मिशन निश्चयचा मुख्य उद्देश काय आहे? तर ड्रग व्यसनाविरुद्ध मोहीम हा त्यांचा महत्वाचा उद्देश आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. वज्र शॉटगन कोणत्या भूमिकेसाठी वापरली आहे? तर वज्र शॉटगन ही आपण वापरतो अँटी ड्रोन सिस्टीम भूमिकेसाठी. ओके. सतर्क पार्क मेमोरियल कुठे स्थित आहे? सतर्क पार्क मेमोरियल स्थित आहे पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये. ओके. पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये. गौरव लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर गौरव लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब हे DRDO ने बनवलेलं आहे. ओके. आता बघा, मी ना जास्तीत याची रेंज डायमेन्शन काय आहे, वेट काय आहे वगैरे काही महत्वाचं नाहीये. ठीक आहे. कंबाईनच्या दृष्टीने त्याच्यामुळे मी आवश्यक तेवढंच पॉइंट्स घेतले, तर आणि ते पॉइंट्स मी
एमसीक्यूच्या फॉर्मॅट अरेंज केलेत जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला ना सोपं जावं ते, आणि रिव्हिजनला पण ते कसं आपण सारखं सारखं बघतोच ना एमसीक्यू टाईप, तर पेपर मध्ये पण एक सायकोलॉजिकल बेनिफिट होतो तुम्हाला. अभ्यास प्रणालीचा मुख्य उपयोग काय आहे? तर अभ्यास प्रणालीचा मुख्य उपयोग आहे रिअलिस्टिक थ्रेट सिम्युलेशन ट्रेनिंग. ठीक आहे. म्हणजे अभ्यास ही वास्तविक धोक्याची नक्कल देण्यासाठी डीआरडीओने विकसित केलेली आहे. म्हणजे काय आपण प्रॅक्टिस सेशन करण्यासाठी जे आहे ना, ओके, त्याला मॉक ड्रिल्स पण म्हणू शकतो आपण. मॉक ड्रिल्स करण्यासाठी, आणि सेम मिशन मध्ये जी सिच्युएशन असते त्या सिच्युएशन मध्ये रिअल टाइम बेस्ड रिअलिस्टिक थ्रेट सायमल्टेशन ट्रेनिंग साठी अभ्यास प्रणालीचा मुख्य उपयोग करण्यात येणार आहे. ठीक आहे. याने काय होणार, ऑपरेशनल जी इफिशियन्सी आहे ना ही खूप जास्त लेवलवरती वाढेल. ओके, आणि कॅज्युअलिटीज कमी होते, मिशन लवकर कंप्लीट होऊ शकतं. पुढचा प्रश्न, स्पर्श सेवा कोणत्या उद्देशासाठी केलेली आहे? तर स्पर्श सेवा पेन्शन सपोर्ट आहे. डिफेन्स रिटायर जे लोक डिफेन्स मधून जे रिटायर झालेले आहेत ना, वेटरन्स, त्यांच्यासाठी ही सेवा सुरू केलेली आहे स्पर्श. प्रोजेक्ट उद्भवचा मुख्य उद्देश काय आहे? प्रोजेक्ट उद्भव चा मुख्य उद्देश आहे एन्शंट वॉरफेअर ट्रेडिशन फ्रॉम इंडिया. तर ह्या प्रोजेक्ट उद्भवच्या अंतर्गत आपण जे आपले एन्शंट प्राचीन काळातील युद्धाचे जे टेक्निक्स होत्या ना, त्याच्यावरती अभ्यास करण्याचा हा प्रोजेक्ट आहे. ओके, म्हणजे काय काय आपण शिकू शकतो त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट उद्भव सुरू करण्यात आलेला आहे. ओके. स्मार्ट प्रणाली कोणत्या क्षमतेसाठी ओळखली जाते? तर स्मार्ट प्रणाली ही ओळखली जाते अँटी सबमरीन वॉरफेअर साठी. ओके. स्मार्ट म्हणजे सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड टॉर्पिडो, जे नौदलातील पाणबुडी विरोधी क्षमता वाढवते. ओके. डीआरडीओ ची दुर्गा प्रणाली कोणती आहे? डीआरडीओ ची दुर्गा प्रणाली आहे लेझर डिफेन्स सिस्टीम. ओके, लेझर डिफेन्स सिस्टीम ही डीआरडीओ ची दुर्गा प्रणाली आहे. ओके. स्पेस हे भारतीय नौदलासाठी कोणत्या प्रकारचे केंद्र आहे? तर स्पेस हे भारतीय नौदलाच्या प्रीमियर टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन सेंटर आहे. ओके. पुढचा प्रश्न, आयसीजीएस गलचर सेंटर कुठे आहे? तर आयसीजीएस गलचार सेंटर आहे, सॉरी, जलचर आहे ते. जलचर सेंटर कुठे आहे? आयसीजीएस च जलचर सेंटर आहे तमिळनाडूमध्ये. ठीक आहे, सॉरी फॉर प्रोनाऊन्स. पुढचा, जगातील सर्वात शक्तिशाली ड्रोन कोणत्या देशाकडे आहे? तर हा रोमानियाकडे आहे. आपल्याला वाटेल युएसए कडे, बट ऑप्शन सी रोमानियाकडे आहे. ओके. पुढचा प्रश्न, हेली 523 हे कोणत्या प्रकारचे शस्त्र आहे? तर 523 हे अंडर वॉटर न्यूक्लिअर ड्रोन आहे. ओके, अंडर वॉटर न्यूक्लिअर ड्रोन आहे. आता एक लक्षात ठेवा, बोईंग कॅम्पस भारतात कुठे उद्घाटन झाले? आता बोईंग तर आपल्याला माहित आहे युएसए ची कंपनी आहे. ठीक आहे. लॉकहीड मार्टिन पण युएसए चीच कंपनी आहे. तर बोईंगने हैदराबाद मध्ये इनॉग्रेशन केलेलं आहे, म्हणजे त्यांचा कॅम्पस बनवलेला आहे. सॉरी, हैदराबाद नाही, बेंगळुरू मध्ये. ओके, बेंगळुरू मध्ये केलेला आहे. ओके, बेंगळुरू. सॉरी. मोबाईल सुविधा कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे? तर संभाव सुविधा सुरू केलेली आहे इंडियन आर्मीने. इग्ला यस प्रणाली कोणत्या देशाची आहे? इग्ला यस प्रणाली आहे रशिया देशाची.
ठीक आहे. इग्लायस ही रशियाची मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स प्रणाली आहे. AK-203 असॉल्ट रायफल भारतात कुठे उत्पादन होते? तर AK-203 हे रशियाच्या मदतीने आपण अमेठी उत्तर प्रदेशात बनवत आहोत. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे AK-47 नाव खूप जणांनी ऐकलं असेल. हे पण आपण. पुढचा प्रश्न, माझा गाव डॉक शिपयार्ड लिमिटेड हे किती वर्ष पूर्ण केलेले आहे? माझा गाव डॉक यार्ड याने 250 वर्षे पूर्ण केलेले आहेत. म्हणजे हे ब्रिटिशरांनी त्यांच्या काळामध्ये भारतात बनवलेली आहे, इस्टॅब्लिश केलेली आहे. विंग्स इंडिया कार्यक्रम कुठे आयोजित केला जातो? तर हा आयोजित केला जातो हैदराबाद मध्ये. ओके. विंग्स इंडिया हा एशियामधील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम आहे. ओके. मिशन दिव्य अस्त्र कोणत्या मिसाईलच्या चाचणीशी संबंधित आहे? मिशन दिव्य अस्त्र. तर मिशन दिव्य अस्त्र अग्नि 5. ओके. अग्नि 5 शी संबंधित आहे. कान फायटर जेट कोणत्या देशाचा प्रकल्प आहे? तर तो तुर्कीचा आहे. ओके. तुर्की. नवीन मिसाईल टेस्ट रेंज कुठे मंजूर झाली? ओके. तर ही नागाय लंका आंध्र प्रदेशमध्ये मंजूर झालेली आहे. याच्या आधी आपण ओडिसामधील व्हीलर आयलँड, ज्यालाच त्याचं व्हीलर आयलँडचं रिनेम काय करण्यात आलेलं होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँड. ठीक आहे. इथे आपण मिसाईल टेस्ट करत होतो, पण आता आपण इथे पण करणार आहोत. ओके. सॉरी. HAL ने कोणत्या विमान देश गुयाना यांना पुरवले आहे? म्हणजे HAL ने कोणते विमान गुयाना देशाला इम्पोर्ट केलेले आहे? तर ते विमान आहे, कोणतं आहे ते? डॉर्नियर. ओके. डॉर्नियर एअरक्राफ्ट. देशातील पहिली सबमरीन टुरिझम सुविधा कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर ही सुरू करण्यात आलेली आहे गुजरातमध्ये. ऑल गर्ल्स सैनिकी स्कूल कुठे सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑल गर्ल्स सैनिकी स्कूल सुरू करण्यात आलेली आहे. बघा, ऑल गर्ल्स सैनिकी स्कूल म्हटलेलं आहे त्यांनी. तर ही सुरू केलेली आहे वृंदावन मथुरा UP मध्ये. आता पहिली सैनिकी स्कूल महाराष्ट्रामध्ये कुठं सुरू करण्यात आलेली आहे? तर सातारा. ठीक आहे. हा ASO 2012 मध्ये प्रश्न विचारलेला होता. पुढचा प्रश्न, भारतातून सर्वाधिक शस्त्र सामग्री आयात करणारा देश कोणता? भारतातून इम्पोर्ट करणारा सर्वात जास्त. तर भारतातून सर्वात जास्त आर्म्स इम्पोर्ट करतो आर्मेनिया. ठीक आहे. आर्मेनिया. ऑपरेशन सिंधू. आता बघा, नीट वाचा. सिंधू म्हटले मी, ऑपरेशन सिंदूर नाहीये इथे. ओके. सिंदूर वरती प्रश्न पुढे आहे, तर सिंधू आहे. ऑपरेशन सिंधू कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी राबवण्यात आलं होतं? तर ऑपरेशन सिंधू हे इराणमधून, जे इराणमध्ये बघा, इराण इस्रायल मध्ये वॉर चालू होतं. जे भारतीय इराणमध्ये फसलेले होते त्यांना भारतात वापस घेऊन येण्यासाठी आपण हे ऑपरेशन सिंधू लॉन्च केलेलं होतं. ठीक आहे. आता असेच कोणकोणते ऑपरेशन लॉन्च केलेले होते आपण ते पाहूयात. तर याचा काळ किती होता? ऑपरेशन सिंधू किती काळ चालला? तर ऑपरेशन सिंधू चालला 18 जून ते 27 जून 2025 पर्यंत. ओके. हे चान्सेस कमी आहेत असे विचारायचे, पण ठीक आहे. ऑपरेशन सिंधू कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवला जातो? आता बघा, आपल्याला असं वाटतं की हे संरक्षण मंत्रालय, तर नाही, हे परराष्ट्र मंत्रालय. कारण की आपण इथे
फॉरेन पॉलिसी रोल प्ले करतं. ठीक आहे. वंदे भारत मिशन 2020 कोणत्या परिस्थितीत राबवलं गेलं? तर वंदे भारत हे कोविड-19 दरम्यान परदेशात अडकलेले जे भारतीय होते त्यांच्यासाठी लॉन्च करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. ऑपरेशन दैवी शक्ती 2021 मध्ये आपण लॉन्च केलं होतं अफगाणिस्तान. ओके, अफगाणिस्तान. सॉरी. ऑपरेशन गंगा 2022 मध्ये कोणत्या संघर्षाशी संबंध आहे? तर ऑपरेशन गंगा आपण लॉन्च केलं होतं ज्यावेळेस युक्रेन आणि रशियामध्ये वॉर चालू झालं होतं. तर त्यावेळेस आपण हे भारताचे जे विद्यार्थी इथे अडकलेले होते त्यांना आणण्यासाठी ऑपरेशन गंगा लॉन्च केलं होतं. ठीक आहे. ऑपरेशन सुकून 2006 कोणत्या संकटादरम्यान राबवण्यात आलं होतं? तर ऑपरेशन सुकून हे आपण लॉन्च केलं होतं इस्रायल व हिजबुल्ला संघर्ष लेबनॉनच्या दरम्यान. ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता ह्याचे चान्सेस, ह्या प्रश्नाचे चान्सेस कमी येतं कारण की फार जुनं आहे, बट जस्ट रिस्क कशाला घ्यायची म्हणून मी ऍड केलाय तो. ऑपरेशन कावेरी 2023 कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी होता? ऑपरेशन कावेरी. तर ऑपरेशन कावेरी होता सुदान मधील भारतीयांना इव्हॅक्युएट करण्यासाठी. ऑपरेशन मैत्री 2015 मुख्यतः कोणत्या नैसर्गिक आपत्तीशी संबंधित होता? तर ऑपरेशन मैत्री संबंधित होता नेपाळ भूकंप. ठीक आहे. नेपाळमधील भूकंप झाला होता तर तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी आपण ऑपरेशन मैत्री लॉन्च केलं होतं 2015 मध्ये. ठीक आहे. आता हे फार महत्वाचं आहे कारण की याला 10 वर्ष झालेले आहे. ऑपरेशन अजय 2023 कोणत्या संघर्षादरम्यान राबवलं होतं? तर अजय हे इस्रायल गाझा संघर्षाच्या वेळेस लॉन्च केलेलं होतं. समुद्र समुद्र प्रचार हे कोणत्या दलाचे जहाज आहे? समुद्र समुद्र प्रचेत हे कोणत्या दलाचे जहाज आहे? तर इंडियन कोस्ट गार्डचे हे जहाज आहे. ठीक आहे. आणि याचं फंक्शन काय आहे, हे कशासाठी वापरलं जातं? तर हे प्रदूषण नियंत्रण नियंत्रणासाठी वापरल्या जातं. गोवा शिपयार्डने बनवलेलं आहे. ठीक आहे. समुद्र प्रचेत जहाजाचे जलावतरण कुठे झाले? कुठे लॉन्च केलेलं होतं हे? तर हे वास्को गोवामध्ये लॉन्च केलेलं होतं. ओके. 23 जुलै 2025 मध्ये. वॉस्कोच्या नंतर बघूयात आपण. समुद्र प्रचेत हा इंडिजिनियस कंटेंट किती टक्के आहे? समुद्र प्रचेत हा 72% म्हणजे समुद्र प्रचेत बनवण्यामध्ये 72% आपण स्वतःच केले, बाकीचा 28% बाहेरच्यांकडनं घेतलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. समुद्र प्रचेत हे कोणत्या जहाजानंतर दुसरे पोल्युशन कंट्रोल वेसल आहे? मी आताच म्हटलं समुद्र प्रचेत हे काय करतं, जे पोल्युशन आहे ना त्याला कंट्रोल करणार आहे. कोणत्या जहाजानंतरचं दुसरं पोल्युटन कंट्रोल आहे? म्हणजे पहिलं कोणतं आहे असं त्यांनी विचारलंय. दुसरं तर आहे हे. तर पहिलं कोणतं आहे? पहिलं आहे समुद्र प्रताप. ठीक आहे. समुद्र प्रताप. समुद्र प्रताप 2024 नंतर समुद्र प्रचेत हे दुसरे पोल्युशन कंट्रोल व्हेकल आहे. ओके. पुढचा प्रश्न होता आय एन एस अर्नाला कोणत्या प्रकारात मोडते? तर आय एन एस अर्नाला इज द अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट आहे. आय एन एस अर्नाला कुठे कमिशन झाले?
INS अर्नाला ही विशाखापट्टणम मध्ये कमिशन झाली. ओके. विशाखापट्टणम मधील नेव्हल डॉकयार्ड मध्ये कमिशन झालेली आहे. पुढचा प्रश्न, INS अर्नाला कोणत्या शिपयार्डने डिझाईन व बांधलेले आहे? डिझाईन व बांधलेला कोणी आहे INS अर्नालाला? तर INS अर्नाला बिल्ड बाय कोलकात्याच्या GRSC यांनी आणि त्यांच्या सोबत होते लार्सन अँड ट्युब्रो LNT यांनी PPP मॉडेलच्या अंतर्गत बनवलेला आहे. सॉरी. INS अजय कोणत्या वर्गातील जहाज आहे? INS अजय ही अर्नाला क्लास मध्ये मोडते. ओके. INS अजयचे नाव कोणत्या ऐतिहासिक जहाजावरून ठेवण्यात आलेले आहे? तर INS अजय 1961 च्या ऐतिहासिक नावावरून ठेवण्यात आलेले आहे. INS अजयचे जलावतरण कुठे झाले? तर याचे जलावतरण झाले कोलकाता GRSC मध्ये. ठीक आहे. ICGS आचल कोणत्या वर्गातील जहाज आहे? तर ही आहे ऍडमिरल क्लास. ICGS आचलचे जलावतरण कुठे झाले? ICGS आचलचे जलावतरण झालेले आहे गोवामध्ये. ठीक आहे, गोव्यामध्ये झालेले आहे. ICGS अदम्य कधी कमिशन झाली? ओके. ICGS अदम्य 26 जुलै 2025 ला कमिशन झाली. ठीक आहे. ICGS अदंबा कोणत्या शिपयार्डने बांधलेले आहे? ICGS अदम्य कोणत्या शिपयार्डने बांधलेली आहे? तर ही बांधलेली आहे गोवा शिपयार्ड लिमिटेडने. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. MiG-21 बायसन भारतीय वायुदलातून कोणत्या कालावधीत रिटायर होणार आहे? आता बघा, MiG-21 बायसन हे फार न्यूज मध्ये होतं. इवन MiG-21 बायसनच्याच याच्यावरून ना एक मूव्ही पण बनलेला आहे. ठीक आहे. तर रिटायर केव्हा होणार आहे हे? सप्टेंबर 2025 मध्ये. ओके. MiG-21 बायसनची अंतिम फेअरवेल सेरेमनी कुठे पार पडणार आहे? तर ती पडणार आहे चंदीगड मध्ये. MiG-21 बायसन कोणत्या देशातून आणलेले सुपरसोनिक जेट आहे? तर हे आपण सोव्हिएत युनियन म्हणजे आजचा रशिया यांच्याकडून आणलेलं आहे. आता मिग बायसन हे भारतामध्ये केव्हा आणलेलं होतं? तर हे आणलं होतं 1963 मध्ये. ओके. आणि ह्याच MiG-21 बायसनला विडो मेकर पण म्हणलं जातं, कारण की याच्या ड्यू टू एरर टेक्निकल एरर बर का, टेक्निकल एरर खूप सारे पायलट वीरगतीला प्राप्त झालेले आहेत, कारण की इजेक्शन व्यवस्थित होत नसायचं, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम यायचे. ठीक आहे. इवन याच्यावरती मूवी पण आहे. मला मूवीचं नाव नाही लक्षात यायला, पण अं, आठवल्यावर सांगेल मी. मस्त मूवी आहे तो. हा. MiG-21 भारतात केव्हा कमिशन करण्यात आले? 1963 ला. ओके. भारत कोणता पहिला नॉन कम्युनिस्ट देश होता ज्याने MiG-21 घेतले? अरे ऍक्च्युली याचं उत्तरच थोडा प्रश्न गडबडीत हे बनला तो. ठीक आहे. भारत हा पहिला नॉन कम्युनिस्ट देश होता ज्याने MiG-21 घेतलेला आहे. ठीक आहे.
MiG-21 बायसनला कोणते उपनाव दिलेले जाते? तर याला ब्लॅक सॉरी फ्लाइंग कॉफिन म्हटलं जातं. ठीक आहे, फ्लाइंग कॉफिन किंवा विडो मेकर पण म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, MiG-21 बायसन नंतर भारतीय वायुदलात कोणती विमाने मुख्यतः त्याची जागा घेतील? आता MiG-21 बायसनला रिटायर करून म्हणजे त्याच्या जागेवर कोणाला शिफ्ट करणार आहेत, तर ते करणार आहे तेजस LCA आणि रफालला. ओके, रफालला. पुढचा प्रश्न, MiG-21 हे भारतातील कोणते महत्वाचे उड्डाण क्षमता असलेले विमान होते? तर हे कोणत्या क्लास मधलं होतं? पहिले सुपरसॉनिक फायटर विमान. ओके, विडो मेकर हे नाव मिळालेलं आहे, हे पण आपण बघितलं. कारण कशामुळं? हाय नंबर ऑफ क्रॅशेस. पुढचा आहे आकाश प्राईम मिसाईलची चाचणी. ठीक आहे, मराठीत थोडं चुकीचं टाईप झालंय. आकाश प्राईम मिसाईल टेस्ट ऑन 16 जुलै 2025 वॉज कंडक्टेड ॲट विच लोकेशन? तर आकाश प्राईम हे मिसाईल टेस्ट झालं लडाख या ठिकाणी. ओके, लडाख मध्ये. आकाश प्राईम कोणत्या प्रकारचे मिसाईल आहे? तर आकाश प्राईम हे DRDO ने विकसित केलेले सरफेस टू एअर मिसाईल आहे. ओके, सरफेस टू एअर मिसाईल आहे. आकाश प्राईम मिसाईल कोणी विकसित केले आहे? तर DRDO ने, पण आताच बघितलं. आकाश प्राईमचे उत्पादन कोण करणार आहे? तर त्याचे उत्पादन करणार आहेत BDL. ओके, भारत डायनॉमिक्स लिमिटेड करणार आहे प्रोडक्ट आकाश प्राईमचे. आकाश प्राईमची रेंज किती आहे? आकाश प्राईमची रेंज आहे 25 ते 30 किलोमीटर. आकाश प्राईम कोणत्या आर्मी रेजिमेंटचा भाग आहे? तर आकाश प्राईम हा भाग आहे, कशाचा भाग आहे? तर एक मिनिट, 3rd and 4th रेजिमेंटचा भाग आहे. ऍक्च्युली मला पण लक्षात नव्हतं याचं. ओके, नेक्स्ट प्रश्न, पृथ्वी-2 कोणत्या प्रकारची मिसाईल आहे? पृथ्वी-2 ही पृथ्वी-2 ही कोणत्या प्रकारची मिसाईल आहे? तर ही सरफेस टू सरफेस प्रकारची मिसाईल आहे. ठीक आहे, पृथ्वी-2 ची रेंज किती? आता बघा, पृथ्वी-2 ची रेंज किती आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याची रेंज आहे 350 किलोमीटर. ओके, पृथ्वी-2 चे उत्पादन कोण करतं किंवा प्रोड्युसेस? विच कंपनी प्रोड्युसेस पृथ्वी-2? तर पृथ्वी-2 प्रोड्युसेस, कोण प्रोड्यूस करतं, उत्पादन कोण करतं? तर BDL करतं. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वी-2 ची चाचणी 17 जुलै 2025 रोजी कुठे झाली? तर ही चाचणी झाली चांदीपूर, ओडिसा. ओके, व्हीलर आयलँड, ज्यालाच डॉक्टर APJ अब्दुल कलाम आयलँड पण म्हटलं जातं. ठीक आहे, आता नवीन आयलँडच्या नवीन जागेला पण परमिशन दिलेली आहे, जिथे आपण काय करू शकतो? मिसाईल टेस्ट करू शकतो. ठीक आहे, अग्नि-1 ची रेंज किती आहे? अग्नि-1 ची रेंज विचारली आपल्याला यांनी इथे, तर ती आहे 700 ते 900 किलोमीटर. ओके, आता अग्नि-1 ची टेस्ट कुठे केलेली आहे? तर अग्नि-1 ची टेस्ट आपण केलेली आहे अब्दुल कलाम आयलँड वरती. ओके, व्हीलर आयलँड, ओडिसा. अग्नि-1 कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत विकसित झाले? तर अग्नि-1 विकसित झाले आहे IGMDP या प्रोजेक्टच्या अंतर्गत, म्हणजे इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत बनलेला आहे. K6 मिसाईल कोणत्या प्रकारात मोडते? तर K6 मिसाईल मोडते हायपरसॉनिक
SLBM मिस याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये. ओके. K6 ची रेंज किती आहे? K6 ची रेंज आहे 8,000+ किलोमीटर. ओके. K6 मिसाईल कोण विकसित करत आहे? तर K6 मिसाईल विकसित करत आहेत आपले ANSL हैदराबाद, जी की DRDO ची एक ब्रांच आहे. K6 मिसाईल कोणत्या वर्गातील पाणबुड्यांसाठी डिझाईन केली आहे? तर K6 ही डिझाईन केलेली आहे S5 क्लास. K6 मिसाईलचा वेग किती आहे? K6 मिसाईलचा वेग आहे मॅक 7.5. ओके. म्हणजे ही हायपरसॉनिक कॅटेगरीमध्ये मिळतो. हायपरसॉनिक कॅटेगरीमध्ये. ओके. INS उदयगिरी कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे? तर INS उदयगिरी हा प्रोजेक्ट 17A चा भाग आहे. ओके. INS उदयगिरी हा प्रोजेक्ट 17A चा स्टेल्थ फ्रिगेट मालिकेतील दुसरा जहाज आहे. ओके. INS उदयगिरी मध्ये स्टेल्थ फ्रिगेट पण फीचर इन्व्हॉल्व आहे, असं पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. INS उदयगिरी कोणत्या वर्गाची जागा घेते? तर INS उदयगिरी विल रिप्लेस शिवालिक क्लास. ठीक आहे. शिवालिक क्लास. INS उदयगिरी हे कोणत्या शिपयार्डने बनवलेले आहे? तर हे बनवलेलं आहे माझगाव डॉक लिमिटेड आणि GRSC ने. ओके. आणि माझगाव कुठे आहे? मुंबईमध्ये आणि GRSC आहे कोलकात्यात. नेक्स्ट प्रश्न. INS उदयगिरी नाव कोणत्या ठिकाणावरून ठेवले आहे? INS उदयगिरी हे नाव उदयगिरी हिल्स, आंध्र प्रदेश या नावावरून ठेवलेले आहे. ओके. INS तमाल कोणत्या वर्गात मोडते? तर हे मोडते तलवार क्लास मध्ये. मल्टी रोल स्टेल्थ फ्रिगेट आहे हे. ओके. स्टेल्थ फ्रिगेट पण फीचर याच्यात आहे. INS तमाल कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत येते? INS तमाल हे कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत येते? तर हे येतं 1135.6. ठीक आहे. 1130.6. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आपण बघितलं होतं INS उदयगिरी, जे की प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गत येतं. ठीक आहे. इथं कन्फ्युजन होऊ नका. INS तमालचे कमांडिंग ऑफिसर कोण आहेत? तर INS तमालचे कमांडिंग ऑफिसर आहेत आपले कॅप्टन श्रीधर टाटे. टाटा, सॉरी, टाटेच म्हटलं. INS उदयगिरी हा प्रोजेक्ट 17A मधील कितव्या क्रमांकाचा जहाज आहे? तर हा जहाज आहे दुसरा. ओके. ज्याच्यामध्ये INS उदयगिरी स्टेल्थ फीचर स्टेल्थ फ्रिगेट आहे. स्टेल्थ फ्रिगेट आहे. पुढचा प्रश्न. नाविक सागर परिक्रमा 2 कोणत्या जहाजावर पूर्ण करण्यात आली आहे? तर नाविक सागर परिक्रमा 2 अं, मोहीम ही मोहीम लेफ्टनंट कमांडर रूपा आणि दिलना सॉरी लेफ्टनंट कर्नल लेफ्टनंट कॅडर कर्नल दिलना या दोघींनी मिळून केलेली आहे, म्हणजे यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि ही जहाज म्हणजे ही नाविक सागर परिक्रमा 2 पूर्ण करण्यासाठी
त्यांनी कोणत्या जहाजाचा वापर केलेला आहे तर INS तारिणी. ठीक आहे, INS तारिणी याचा वापर केलेला आहे. पुढचा प्रश्न. हा, नाविक सागर परिक्रमा कोणत्या दोन अधिकाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे तर रूपा लेफ्टनंट कर्नल रूपा अँड लेफ्टनंट कर्नल दिलना के. ओके. INSV तरीनी कोणत्या शिपयार्डने बांधलेले आहे तर हे बांधलेलं आहे ॲक्वेरियस शिपयार्ड लिमिटेडने. विमेन सेलिंग एक्सपेडिशन मध्ये किती महिलांचा भाग होता तर 11 महिलांचा भाग होता. ही एक्सपिडिशन कुठून चालू झाली होती तर ही एक्सपिडिशन चालू झाली होती मुंबईपासून. किती दिवसासाठी चालू झालेली होती 55 दिवसासाठी. ठीक आहे. विमेन सेलिंग एक्सपेडिशन 55 दिवसासाठी आताच बघितलं. विमेन सेलिंग एक्सपेडिशन मध्ये कोणती नौका वापरली होती तर कोणती नौका वापरली आहे विमेन सेलिंग एक्सपेडिशन मध्ये आपण वापरली होती त्रिवेणी. आणि तर आपला जो हा मिशन होता काय नाव आहे त्या मिशनचं. ओके, काय नाव आहे मिशनचं. हा, नाविक सागर परिक्रमा याच्यासाठी काय वापरली होती कोणती शिप वापरली होती तारिणी वापरली होती. विमेन सेलिंग एक्सपेडिशन मध्ये आपण त्रिवेणी वापरली आहे. ओके. नाविक सागर मध्ये तारिणी आणि विमेन सेलिंग मध्ये त्रिवेणी. ठीक आहे, विचारला जाऊ शकतं आपल्याला, कारण की बघा कंबाईनच्या करंट अफेअरचा काहीच सांगता येत नाही, कारण की 2024 ला त्यांनी खतरनाक करंट अफेअर विचारलेला आहे. ओके. विमेन सेलिंग एक्सपेडिशन ही कोणत्या प्रकारची मोहीम आहे तर फर्स्ट ऑल विमेन ट्राय सर्व्हिस इंटरनॅशनल या कॅटेगरीतली ही मोहीम आहे. ओके. पुढचा. आता बघा, आतापासूनचे जे प्रश्न आहे ना फार महत्वाचे आहेत आणि हे मल्टी लाईनर प्रश्न आहेत. थोडेसे टफ मी बनवण्याचा प्रयत्न केलाय. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाठवलेल्या ऑल पार्टी डेलिगेशनचा मुख्य उद्देश काय होता तर याचा उद्देश होता भारताची झिरो टॉलरन्स धोरणाची संदेश वहन. ठीक आहे, कन्वे इंडिया झिरो टॉलरन्स मेसेज ऑन टेररिझम. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके. ह्या ऑल पार्टी डेलिगेशन मध्ये सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांची अचूक यादी कोणती तर ह्या ऑल पार्टी डेलिगेशन मध्ये कोण कोण सहभागी झालेलं होतं तर याच्यात झालेले होते आपले रविशंकर प्रसाद, जयंती पांडा, कनिमोळी करुणानिधी, सुप्रिया सुळे, शशी थरूर, संजय कुमार झा. ओके. कॉन्व्ही X3 एक्सरसाइज 24-25 जून 2025 हे कोणत्या स्वरूपाचे जागतिक सराव होते आणि कोणत्या देशांनी संस्थांनी ते आयोजित केले आहे तर कॉन्वेक्स एक्सरसाइज 3 ही जागतिक सराव आहे आणि रोमानियाने लॉन्च केलेले आहे. इथे न्यूक्लिअर इमर्जन्सी न्यूक्लिअर सिच्युएशन मध्ये काय करणार याच्यावरती बेस्ट एक्सरसाइज आहे. विथ द हेल्प ऑफ IAEA रोमानियाने बनवलेली आहे आणि सगळ्यात पॉवरफुल लेझर पण रोमानियाकडेच आहे. ओके. आणि 75 देशांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता. इराणने इस्रायल विरुद्ध पहिल्यांदाच कोणते बंदिस्त शस्त्र वापरले आणि कोणते प्रमुख देश क्लस्टर बॉम्ब कराराचे भाग नाहीत. इराणने इस्रायल विरुद्ध पहिल्यांदाच कोणते बंदिस्त शस्त्र वापरलेले आहे. इराणने वापरलेले आहे इस्रायल विरुद्ध असं त्यांनी विचारलेलं आहे. तर इराणने कोणतं वापरलंय इस्रायलच्या विरोधामध्ये ते आहे क्लस्टर बॉम्ब. आणि ह्या क्लस्टर बॉम्बच्या याच्यामध्ये कोण कोण क्लस्टर बॉम्ब कराराचे भाग नाही आहेत. इराण, इस्रायल, USA आणि रशिया हे याचे भाग नाही आहेत. ओके. पुढचा प्रश्न. सरहद शौर्यतम
कोणत्या प्रसंगी आणि कोणकोणत्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला आहे? सरहद शौर्यतम was held on which occasion and by whom? तर हे 26th कारगिल अॅनिव्हर्सरी द्रास लडाख लडाख मधील द्रास या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि आर्मी सरहाद आणि अरहाम यांनी काय केलं होतं हे विद्यमान झालेले होते म्हणजे त्या सॉरी 26 का 26 कारगिल अॅनिव्हर्सरीच्या प्रसंगी द्रास ह्या लडाखमधील द्रास या ठिकाणी आर्मी सरहद अरहाम यांनी आयोजित केलेली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हा दौड उपक्रम द्रास लडाख येथे 26वा कारगिल दिवस साजरा करण्यासाठी आयोजित झाला. आर्मी सरहद अरहाम यांनी आयोजित केला होता. ठीक आहे. फुजियान एअरक्राफ्ट कॅरियर संबंधी चीनची कोणती महत्वाची वैशिष्ट्ये योग्य आहेत? म्हणजे फुजियान एअरक्राफ्ट कॅरियर हे चीनचं आहे आणि ह्या फुजियान मध्ये काय काय विशेषता आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हे थर्ड कॅरियर आहे एअरक्राफ्ट कॅरियर. ओके. भारताकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहे सध्याच्या याला आणि चायनाकडे 3 आहेत. बघा ज्याच्याकडे जास्त एअरक्राफ्ट त्याचं सी वरती रूल असतं आणि ज्याचं सी वरती कंट्रोल असतं त्याचं ट्रेड वरती म्हणजे तो सर्वात पॉवरफुल कंट्री मानल्या जातं. ज्याची नेव्ही पॉवरफुल तो कंट्री पॉवरफुल. ठीक आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. थर्ड कॅरियर आहे आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय महत्वाचे नाहीयेत. ओके. मी जस्ट ट्राय केलता नवीन प्रश्न बनवायचा. इस्रायलच्या आयर्न डोम प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये आणि इतर 3 प्रणाली कोणत्या आहेत त्याच्या? तर बघा 90% अॅक्युरसी आहे आणि बाकीचे कोणकोणते शस्त्र प्रणाली आहेत इस्रायलकडे तर ॲरो, डेव्हिड्स स्लिंग आणि आयर्न बीन या 3 प्रकारच्या संरक्षण प्रणाली त्यांच्याकडे आहेत. गोल्डन डोम एअर डिफेन्स सिस्टीम USA संदर्भात कोणते विधान करेक्ट आहे? तर गोल्डन 2025 मध्ये घोषित केलेला आहे. याचा खर्च 175 बिलियन आणि पूर्ण होणार आहे हा गोल्डन एअर डिफेन्स सिस्टीम 2029 मध्ये. ठीक आहे. म्हणजे स्टार्ट बिल्डिंग गोल्डन डोम एअर डिफेन्स सिस्टीम. ठीक आहे. जसं S-400 आपण रशियाकडनं घेतलेला आहे त्याचप्रमाणे USA गोल्डन डोम एअर डिफेन्स सिस्टीम बिल्ड करायला सुरू केलेली आहे आणि 175 बिलियन खर्च करणार आहेत आणि हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं टार्गेट त्यांनी 2029 ठेवलेलं आहे. रफाईल एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया संदर्भात योग्य विधान कोणते? तर रफाईल एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया डसाल्ट आणि टाटा करार झालेला आहे. हैदराबाद मध्ये फ्रान्स बाहेर पहिल्यांदा उत्पादन होणार आहे ते पण हैदराबाद मध्ये. ओके. रफाल एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चर इन इंडिया डसॉल्ट प्लस टाटा यांच्या करारामध्ये काय झालेलं आहे असं ठरवलंय की फ्रान्स बाहेर पहिल्यांदा उत्पादन करूत आणि ते पण हैदराबाद मध्ये भारताच्या. ओके. आणि बोईंग कुठं काढायला आहे? बेंगलुरू मध्ये. ओके. बी फॉर बोईंग बी फॉर बेंगलुरू असं लक्षात ठेवा. आणि डसॉल्ट टाटा डसॉल्ट रफाईल हैदराबाद फ्रान्सच्या बाहेर पहिलं. रुद्रास्त्र ड्रोन चाचणी त्यांची वैशिष्ट्ये आणि विकास संस्था कोणती? तर रुद्रास्त्र ड्रोन चाचणी ही सोलार एरोस्पेस VTOL प्रिसियस स्ट्राईक आणि पोखरण टेस्ट याच्याशी संबंधित आहे. ओके. भारतीय सैनिकाचे जून 2025 मध्ये पोखरण येथे VTOL क्षमता व लॉंग रेंज प्रिसिजन स्ट्राईक असलेले रुद्रास्त्र ड्रोन चाचणी केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न.
लेझर वेपन वापरणारा पहिला देश कोणता? तर तो आहे इस्रायल. आणि कोणत्या? इस्रायलच्या रफेल ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीम. आता बघा, रफाईल जी आहे ना ती एक फ्रान्स पण कंपनी आहे, फ्रान्सची पण, आणि इस्रायलच्या एका कंपनीचं नाव पण रफाईलच आहे. ठीक आहे, तर तिथे कन्फ्युजन होऊ नका. आणि सर्वात पॉवरफुल लेझर वेपन कोणाकडे आहे? तर रोमानियाकडे. रोमानियानेच काय कंडक्ट केले? न्यूक्लिअर एक्सरसाइज कंडक्ट केली आहे, जिचं नाव आहे COV-X. ठीक आहे. स्वॉर्ड ऑफ आयर्न संघर्षात इस्रायलने प्रथमच लेझर एअर डिफेन्स वापरलेला आहे. ओके. स्वॉर्ड ऑफ आयर्न. आता पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील 20% अग्निवीर आरक्षण संदर्भात योग्य विधान कोणते? तर याच्याबद्दल योग्य विधान आहे 20% कोटा इन पोलीस 4 इयर्स सर्व्हिस स्कीम. ठीक आहे. हा, ITBP ने माउंट मकालू मोहीम कोणत्या उपक्रमाखाली पूर्ण केली आणि ती कोणत्या बाबतीत पहिली ठरलेली आहे? तर माउंट मकालू क्लीन हिमालया ही मोहीम मोहीम कोण ह्या ITBP ने माउंट मकालू मोहीम ही क्लीन हिमालया ह्या उपक्रमाखाली पूर्ण केली. आणि ही फर्स्ट ची स्केल मकालू आहे. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट पॅरामिलिटरी आहे जिने हे पूर्ण केलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न आता, मकालू हे जगातील 5वे शिखर आहे आणि CAPF मधील पहिले CAPF आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. सेंट्रल आर्म पोलीस फोर्स कोणकोणते असतात? ITBP, ओके, SSB, BSF, त्याच्यानंतर CRPF, CISF. CISF ने काय केले? पहिली विमेन बटालियन बनवलेली आहे. ठीक आहे. तर ह्या 5 पॅरामिलिटरी पैकी पहिली ITBP आहे जिने माउंट मकालू सर केलेली आहे. ते पण कोणत्या? मिशन हिमालयाच्या अंतर्गत. ओके. क्लीन हिमालया. आता एक लक्षात ठेवा, CAPF ठीक आहे, आणि कोणाच्या अंतर्गत येतात? तर होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात. ओके. ITBP ही चायना तिबेट बॉर्डरला प्रोटेक्ट करते. SSB नेपाळ, BSF पाकिस्तान आणि बांगलादेश, CRPF हे रायट्स वगैरे झाल्यावर कंट्रोल करते. CISF मेनली एअरपोर्ट, महत्वाचे डॅम्स, महत्वाचे पार्लमेंट मध्ये हेच प्रोटेक्शन करतात. CISF. ओके. आणि पॅरामिलिटरी जॉईन करण्यासाठी UPSC एक एक्झाम घेते, CAPF-AC. ठीक आहे, याला ट्राय करा. मी 2 वेळेस इंटरव्ह्यू पर्यंत गेलेलो, पण माझं नाही झालेलं याच्यात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत. बोर्ड कुरुक्षेत्र सिम्बेक्स तलिस्मान साबरे ज्या माता शक्ती अँड बाल्टोप्स. आता ना थोडासा प्रश्न ना मी डिफरंट बनवण्याचा प्रयत्न केलाय. बोल्ड कुरुक्षेत्र सिम्बेक्स तलिस्मान साबरे ज्या माता शक्ती अँड बाल्टोपास या 25 या 2025 सरावामधील भारताची भूमिका व सहभाग. आता हे काय केलंय माहितीये का? ऍक्च्युली हे एक्सरसाइज आहेत, आणि हे भारताच्या एक्सरसाइज कोणत्या देशासोबत कंडक्ट केलेल्या आहेत आणि ते कुठं झालेलं आहे, असा प्रश्न बनवलाय. थोडासा टफ प्रश्न बनवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तो थोडा व्यवस्थित बनला नाही, सॉरी फॉर दॅट. तर बोल्ड कुरुक्षेत्र हे जोधपूर मध्ये झालेलं आहे. ठीक आहे. सिम्बेक्स इंडिया आणि सिंगापूर मध्ये कंडक्ट झालं. तलसीमान हे इंडिया आणि ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलियामध्ये होणारी एक्सरसाइज तलसीमान मध्ये झाली. ज्या माटा चायनामध्ये झाली. शक्ती फ्रान्स सोबत असते आपली. बाल्टोपास लॅत्विया सोबत असते. ठीक आहे. तर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर B. थोडस प्रश्न किचकट बनलाय. ठीक आहे.
इथे व्यवस्थित दिलेलं एक्सप्लेनेशन. 2025 मध्ये बोर्ड कुरुक्षेत्र जोधपूरमध्ये, सिंगापूरमध्ये सिम्बॅक्स झाली, तल्सीमान साब्रे ऑस्ट्रेलियामध्ये, जान माटा चेन्नईमध्ये, शक्ती फ्रान्स, बाल्टोपास लॅथव्हियामध्ये झालेली आहे. ओके, म्हणजे लॅथव्हिया आणि इंडिया यांच्या मिलिटरी एक्सरसाइजचं नाव काय आहे? बाल्टो पास. ठीक आहे, बाल्टो पास. ठीक आहे, पुढं. नाटो विषयी कोणती योग्य माहिती आहे? आता नाटो मध्ये 32 मेंबर आहेत, ब्रुसेल्स मध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता नाटो 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 32वा मेंबर कोण आहे? स्वीडन. 31वा आहे फिनलँड. ओके. आता हे युक्रेन रशिया वॉरचं मेन रिझन तेच आहे की युक्रेन वॉन्ट टू बी द पार्ट ऑफ नाटो. ठीक आहे. एखाद्या वेळेस ना मी तुम्हाला इंटरनल आय आर शिकवला, इंटरनॅशनल रिलेशन्स, याच्यामध्ये माझं मास्टर्स पण झालेलं आहे. ओके. पुढे बघूयात आता. भारताशी संबंधित 2025 मधील प्रमुख लष्करी सरावाबाबत योग्य जोड्या कोणत्या? भारताशी संबंधित 2025 मधील प्रमुख लष्करी सरावाबाबत. आता ना मॅच द पेयर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. तर योग्य जोडी आहे नोमॅडिक एलिफंट इंडिया आणि मंगोलिया यांच्यामध्ये झालेली आहे, उलांग बट्टा मंगोलियाच्या शहरामध्ये. आता आपण ना टायगर क्लॉ कोणाकोणामध्ये झालेली असते? तर टायगर क्लॉ इंडिया आणि युएसए मधील पहिली एडिशन आहे हे. ठीक आहे. इंडिया आणि युएसए खूप वेगवेगळे एक्सरसाइज करतात. ओके. टायगर क्लॉ फर्स्ट टाइम झालेले आहे. त्याच्यानंतर नोमॅडिक झालं, तिस्ता प्रहार. नोमॅडिक एलिफंट झालं ना. तिस्ता प्रहार इंडियन आर्मीने कंडक्ट केलेली होती वेस्ट बेंगॉलमध्ये. राहत झालेली आहे नॅशनल डिझास्टर रिलीफ. ओके, नॅशनल डिझास्टर रिलीफ ड्रिल म्हणून झालेली आहे राहत. कुठे राहत झालेली होती? नागालँड मध्ये. ऍक्च्युली नागालँड मध्ये मान्सून प्रिपेअर्डनेस साठी ही मॉक ड्रिल करण्यात आलेली होती. ओके. उत्तराखंड मध्ये नाही, नागालँड मध्ये. अजून काय सांगायचं याच्यामध्ये? ओके, पुढे सांगतो. ते एक्सप्लेन आहे. खान क्विस्ट 2025 विषयी योग्य विधान ओळखा. एडिशन कितवं, लोकेशन कोणती आणि इंडियाज पार्टिसिपेशन, इंडियाच्या कोणत्याने पार्टिसिपेट केलेलं आहे? तर खान क्विस्ट च 22वं एडिशन मंगोलियामध्ये झालं आणि भारताच्या कुमाऊ रेजिमेंटनं इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे, कुमाऊ रेजिमेंट. अजून काय याच्यामध्ये? ओके. नो आयडिया. ओके, हा पुढचं बघूया आता. अँटी पायरसी ड्रिल्स व पॅसेक्स संदर्भात योग्य माहिती कोणती? तर अँटी पायरसी ड्रिल व पॅसेक्स संदर्भात इंडिया, ग्रीस, पॅसेक्स, 10 जुलै, आय एन एस तर्कश आणि एच एस पसारा. ओके. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर याचं. तर आय एन एस याच्यात थोडस अनालिसिस करूयात आपण. आय एन एस ग्रीस पॅसेक्स मुंबई कोस्ट मध्ये झालेले होते. आय एन एस तर्कश आणि एच एस पसारा यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं. इंडियन इंडिया आणि युरोपियन युनियन मधील नेव्हल एक्सरसाइज ही अरेबिक सी मध्ये झालेली आहे. ठीक आहे, ही अरेबिक सी मध्ये झाली आहे, बे ऑफ बेंगॉल मध्ये नाही. आणि दुसरा म्हणजे अजून काय, फोकस कशावर होतं? अँटी पायरसी वरती. आणि ऑपरेशन अटलांटा हा युएन यू EUN VFOR चा मिशन आहे. ठीक आहे. थोडं मे बी इथं चुकला असेल मी, पण एक्सप्लेनेशन बघूयात. इंडियन ग्रीस पॅसेक्स 10 जुलै 2025 मुंबई कोस्ट मध्ये झाले.
यांनी पार्टिसिपेट केला. इंडिया आणि युरोपियन नेव्हल एक्सरसाइज अरेबियन सी मध्ये झाली. आपण जिथं ऑप्शन मध्ये बे म्हणलं होतं ते चूक आहे. अँटी पायरसी ऑफ फोकस आहे. आणि इटलीच्या मार्किगिला आणि स्पेनच्या रेइना सोफिया यांनी सहभाग नोंदवला होता. ऑपरेशन अटालानाटा अटालांटा सॉरी ऑपरेशन अटलांटा हा याचा मिशन आहे. ठीक आहे. थोडा प्रोनाऊन्स खतरनाक आहे त्याचा. अल एआय एआय इनेबल सिस्टीम व स्ट्राईक कॉर्प्स क्षमता दर्शवणारा भारतीय लष्करी सराव कोणता? तर हा सराव आहे एआय इनेबल आणि स्ट्राईक कॉर्प्स साठीचा प्रचंड शक्ती. ओके. मिरट खारगा कॉर्प्स यांनी कंडक्ट केलेला होता. इथं पुन्हा सायबर सुरक्षा डिफेन्स सायबर एजेंडाच्या अंतर्गत झाली. इंडिया युके नेव्हल आयएनएस तर आयएनएस ताबार सबमरीन पीएस पोसायडन 8I नॉर्दर्न अरेबिक सी हे पार्टिसिपेट केलेलं होतं. पुढचा 2025 मधील भारतातील प्रमुख सामाजिक व आंतर सरकारी ऑपरेशन्स बाबत योग्य जोड्या जुळवा. तर योग्य जोडी कोणती आहे याच्यामध्ये? ऑपरेशन जीवन ज्योती हे रेस्क्यू स्ट्रीट चिल्ड्रन्स पंजाबने लॉन्च केलेलं होतं. ऑपरेशन काले निमी ऑपरेशन काले निमी हे झारखंडनं नाही तर उत्तराखंडने मध्ये लॉन्च केलं होतं. जे ढोंगी बाबा वगैरे राहतात ना, ढोंगी बाबाचं ढोंग घेऊन येतात आणि ते पैसे लुबाडतात ना, त्याच्यासाठी ऑपरेशन कला नेमी कला नेमी लॉन्च केलं होतं. ऑपरेशन ऑलिव्हिया हे ICG ने लॉन्च केले. ओके. इंडियन कोस्ट गार्डने. आणि ऑपरेशन ओलिव्हिया हे ओलिव्ह रिडली टर्टल यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे. आणि ओलिव्ह रिडली टर्टल हे आपल्याला गहिरमाथा ओडिसामध्ये त्यांची नेस्टिंग साईट पाहायला मिळते. ठीक आहे. ऑपरेशन स्वास्तिक हे BRO न लॉन्च केलेलं आहे. बट हे सिक्कीम मधील लचुंग त्याच्यानंतर लेह लडाख तिकडल्या जागे लॉन्च केलं होतं. उत्तराखंड मध्ये नव्हतं लॉन्च केलेलं. ठीक आहे. ओके. इथं मी मराठीमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे थोडस. पुढचा प्रश्न. अँटी टेरर ऑपरेशन्स इंडिया आणि ग्लोबल संदर्भात योग्य जोड्या कोणत्या? अँटी टेरर ऑपरेशन संदर्भात विचारले त्यांनी आपल्याला. तर अँटी टेरर ऑपरेशन बेहली जैश ए मोहम्मद टेररिस्ट एलिमिनेशन इन जम्मू आणि काश्मीर हे बरोबर आहे. ऑपरेशन महादेव हे BRO रोड रिपेअरचं नाहीये. ऑपरेशन महादेव हे पहलगाम अटॅकचा मास्टरमाइंड आहे ना जो सुलेमान असिफ याला न्यूट्रलाइज करण्यासाठी लॉन्च केलं होतं. ऑपरेशन हॅवॉक हे USA ने लॉन्च केलेलं आहे. कशावरती? इराणवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन गिडेऑन चॅरियट हे सायबर इस्रायलनं ऑफेन्सिव्ह स्वतःच्या ऑफेन्स साठी लॉन्च केलं होतं. हमास हॉस्टेज. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. ऑपरेशन गिडेऑन चॅरियट हे इस्रायलनं लॉन्च केलेलं आहे. ओके. हमासच्या अटॅकाला प्रत्युत्तर देण्यासाठी. त्याच्यानंतर अजून काय? 2025 मधील आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स विषयी योग्य जोडी कोणती? आंतरराष्ट्रीय ऑपरेशन विषयी विचारलेला आहे आपल्याला त्यांनी. तर ही योग्य जोडी आहे ऑपरेशन बसर अल फतह इराण स्ट्राइक्स कतार्स अल उदिया बेस. ऑप्शन ए इज द करेक्ट आहे. मिडनाईट हॅमर USA ने लॉन्च केले. कशावरती? इस्रायलवरती. त्याच्यानंतर बुनियाद अल मरसा हे पाकिस्ताननं लॉन्च केलं होतं. पाकिस्तानला जेव्हा आपण म्हणजे प्रत्युत्तर दिलं त्यावेळेस. स्पायडर वेब हे युक्रेननं लॉन्च केलं होतं रशियावरती. ठीक आहे.
तर उत्तर आहे ऑपरेशन आन्सर नंबर ए. ओके, इथं एक्सप्लेनेशन आहे. थोडे स्पेस प्लस याचे प्रश्न बघूयात. मला वाटतं नेक्स्ट टाइम ना आपण मोस्टली ना वन कन्सेप्ट वन लाईनर अशा टाइप मध्ये करूयात. हे थोडेसे व्यवस्थित प्रश्न नाही बनले. ऍक्सेप्टेड दॅट. नेक्स्ट टाइम ही मिस्टेक मी इम्प्रूव्ह करेन. शुभांशु शुक्ला व ॲक्झॉन 4 मिशन संदर्भात योग्य विधान कोणते? तर ISS वरील पहिले भारतीय फॅल्कॉन 9 द्वारे 25 जून 2025 ला प्रक्षेपण हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न बघत होता याच्यामध्ये एवढंच महत्वाचं आहे, बाकीचं नाहीये. INS तमाल, INS उदयगिरी व INS निस्तार बद्दल योग्य संयोजन कोणते? INS तमाल कलिनिग्रॅड, उदयगिरी प्रोजेक्ट 17A, निस्तार फर्स्ट DSV. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन ए DSV म्हणजे फर्स्ट डिवाइन सपोर्ट वेसल, जी HCL ने बिल्ड केलेली आहे विशाखापट्टणम मध्ये. ओके. त्यानंतर कलिनिग्रॅड INS तमाल ही रशियामधील कलिनिग्रॅड येथे पार्टिसिपेट केलेला आहे त्याने. INS उदयगिरी प्रोजेक्ट 17 अंतर्गत दुसरी स्टेल्थ ब्रिगेड बनवलेली आहे. ओके, हे प्रश्न ऑलरेडी आपण डिस्कस केले. तर पुढचा प्रश्न, निसार उपग्रह मिशनची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? तर इस्रो आणि नासा यांनी मिळून बनवलेला आहे. एल बँड आणि एस बँड. एल बँड आहे नासाचा आणि एस बँड आहे इस्रोचा. ओके. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये महत्वाच्या इंडिया फॉरेन एक्सरसाइज विषयी योग्य संच कोणता? 2025 मधील महत्वाच्या इंडिया फॉरेन एक्सरसाइज विषयी महत्वाचा आहे शक्ती फ्रान्स. शक्ती मिलिटरी एक्सरसाइज फ्रान्स सोबत आहे. सिम्बॅक्स सिंगापूर सोबत आणि SLI येणे बघा नावातच श्रीलंका, इंडिया, सिंगापूर, SIM सिंगापूर, इंडिया. मिलिटरी बायलॅटरल एक्सरसाइज. शक्ती फ्रान्स सोबत. वरुण कोणासोबत आहे? फ्रान्स सोबतच आहे. ओके. डेझर्ट नाईट ही फ्रान्स, UAE आणि इंडिया यांच्यामध्ये होते. ओके. नोमॅडिक एलिफंट त्यांच्यासोबत नाही होत. टायगर क्लॉ इंडिया आणि USA मध्ये होते. गरुड पण इंडिया आणि फ्रान्स मध्ये होते. ओके. इथं वरुड बघा, वरुण नेव्ही फ्रान्स, गरुड एअरफोर्स, डेझर्ट नाईट हे सगळं आपण ऑलरेडी आताच बघितलंय. ओके. पुढचा प्रश्न, होप मिशन, लडाख सीड्स एक्सपेरिमेंट व इंडिया सिंगापूर एक्सरसाइज याबाबत योग्य विधान कोणते? तर होप मिशन, लडाख सीड्स एक्सपेरिमेंट. आता बघा होप मिशन आहे ना हे ओके एक मिनिट हा. होप मिशन हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन. ठीक आहे. आणि हे तिसोकार व्हॅली मध्ये लॉन्च केलेलं आहे. आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये लडाख मधील जी सीड्स होते ना, ती सीड्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये पाठवण्यात आलेली होती. आणि इंडिया सिंगापूर एक्सरसाइज ही बोल्ड कुरुक्षेत्र, सिम्बेक्स आणि सिनेक्स ही आहेत. ओके. तर ऍक्च्युली हे 3 प्रश्न मी ना कंबाईन केलेला आहे, पण थोडा जमला नाही येतो. ठीक आहे. होप मिशन हिमालयन आउटपोस्ट फॉर प्लॅनेटरी एक्सप्लोरेशन, जे की तिसो कार व्हॅली मध्ये लॉन्च केलेलं होतं. लडाख मध्ये सीड एक्सपेरिमेंट, जे लडाखच्या सीड एक्सपेरिमेंट आहेत ना, जी लडाखची सीड्स आहेत ती इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये पाठवण्यात आली आहे. आणि इंडिया आणि सिंगापूरची एक्सरसाइजचं नाव विचारलं होतं बोल्ड कुरुक्षेत्र, सिम्बेक्स आणि सिनेक्स. ओके. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न, आता एक लक्षात ठेवा, बोल्ड कुरुक्षेत्र ही आर्मी एक्सरसाइज आहे. सिम्बेक्स ही कोणती? सिम्बेक्स नेव्ही एक्सरसाइज आहे. आणि इंडेक्स SIN डे आहे एअर फोर्सची. ओके.
पुढचा प्रश्न, महत्वाच्या नियुक्त्या व संरक्षण सुरक्षा घटनाबाबत योग्य जोडी कोणती? अं, तर सोनाली मिश्रा फर्स्ट विमेन डीजी आहेत रॅपिड पोलीस फोर्स, आणि त्यांनी बांझ आख नावाचा ऑपरेशन लॉन्च केलं आहे पंजाबमध्ये. ओके, पंजाबमध्ये लॉन्च केलेला आहे. तर उत्तर आहे त्याचं ऑप्शन नंबर एक, बांझ आख हे पंजाबमधील अँटी ड्रोन सिस्टीम तैनात त्यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, इथे एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही वाचून घ्या. चला, आजचा शेवटचा प्रश्न आहे, मला वाटतंय लास्ट बट वन. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज करेक्ट रिगार्डिंग मेजर स्ट्रॅटेजिक आणि अँटी टेरर ऑपरेशन इन 2025? तर ऑपरेशन महादेव पहलगाम मास्टरमाइंडला मारण्यासाठी, ऑपरेशन बेहली जैश ए मोहम्मदच्या टेररिस्टला न्यूट्रलाइज करण्यासाठीचा लॉन्च केलेलं होतं. ओके, इथे एक्सप्लेनेशन आहे. आंतरराष्ट्रीय संरक्षण घटनामध्ये योग्य जोडी कोणती? तर हे गाझा बॉम्ब तुर्कीने बनवलेला आहे. F-35B युके जेट, हे हे जे जेट आहे ना, F-35 USA कडनं परचेस केलेलं आहे युकेनं. हे भारतामध्ये हे ऍक्च्युली एका एक्सरसाइज मध्ये आलेलं होतं, साऊथ चायनामध्ये मे बी. तर हे ज्यावेळेस वापस जाऊ लागलं त्यावेळेस त्याचं टेक्निकल एरर आला, त्यामुळे त्या जेटला भारतामधील तिरुवनंतपुरम या मिलिटरी बेसवरती काय करणं, त्याला रिपेअर करण्यासाठी अनुमती दिली होती. जवळपास हे 1 महिना भारताच्या इथेच अडकून पडलेलं होतं, आणि तरी पण USA म्हणतो आपल्याला F-35 विकत घ्या त्यांच्याकडनं. ओके, तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. आता काही तुम्हाला सजेशन द्यायचे असेल किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. PDF साठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.